शनी हे नक्षत्र परिवर्तन करून रेवती नक्षत्रामध्ये जात आहे. त्याचा प्लॅनेट बुध आहे. कसं जाणार आहे मीन राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगेन. शनीची 7:30 सुरू आहे. शनी तुमच्या राशीवरच आहे. त्यामुळे खूप साऱ्या अशा गोष्टी, मानसिक भीती या गोष्टी होतील, त्रास होईल थोडासा. करिअरमध्ये फार मोठे बदल होतील. जसं ज्यांची दुसरी 7:30 आहे त्यांना नवीन संधी येतील, नवीन जॉब, नवीन फील्ड, नवीन बिझनेस याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. जे लोक IT टीचिंगमध्ये आहेत किंवा मेडिकल प्रोफेशनलमध्ये आहेत त्यांच्यासाठी फार चांगल्या गोष्टी होतील. सेल्फ डाऊट अँड कन्फ्युजन खूप राहील, झोप येणार नाही, सतत चिंता राहील, कसं होईल, काय होईल. त्यामुळे पेशन्स खूप ठेवावे लागेल, स्मार्ट प्लॅनिंग करावी लागेल. शनी आहे, शनी त्रास देणारच आहे. मीन राशीच्या लोकांनी स्वतःला समजावलं पाहिजे. घरामध्ये सुद्धा खूप चिडचिड, भांडण या गोष्टी होतील. बिझनेसमध्ये काही नवीन गोष्टी तुम्ही करायला जाईल पण तिथे सुद्धा थोडेसे प्रॉब्लेम तुम्हाला पाहायला मिळतील. जे लोक कन्सल्टन्सीमध्ये आहेत, एक्सपर्ट आहेत, क्रिएटिव्ह बिझनेसमध्ये आहेत त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी आहेत. इन्व्हेस्टमेंट करताना थोडासा विचार करा, कारण इथे शनी स्लो देतो सगळी ग्रोथ. पटापट काही गोष्टी होत नाही आहेत. त्यामुळे तिथे तुम्हाला थोडंसं विचार करावा लागेल. इन्कममध्ये नक्की सुधार होईल. काही गोष्टी जर तुम्हाला सेव्हिंग करायची असेल त्याही होतील. फॅमिलीमध्ये थोडासा खर्च वाढेल. शनी 7:30 आहे त्यामुळे खर्च खूप तुम्हाला इथं पाहायला मिळतो. त्याचबरोबर रिलेशनशिपमध्ये मी तुम्हाला सांगेन की थोडंसं इमोशनल सेन्सिटिव्हिटी, जसं म्हणजे 4थ्या घरामध्ये सुद्धा दृष्टी असल्याकारणाने मन थोडंसं अस्वस्थ होऊन जातं. मिसअंडरस्टँडिंग खूप होऊन जाते. मॅरिड लाईफ थोडंसं पेशन्स इम्पेशन्स होऊन जाल तुम्ही. भांडण होऊ शकतं. रागावर कंट्रोल करणे किंवा घरातल्या कोणाही तुम्हाला फार चिडचिड, रागराग होईल. त्यामुळे थोडंसं स्वतःला विचार करून ट्रस्ट ठेवणं फार गरजेचं आहे. तब्येतीची काळजी घेणे, झोप न येणे, खूप अति विचार करणे, नवीन गोष्टी ॲक्सेप्ट करायला थोडा वेळ लागेल. एन्झायटी होईल किंवा लो एनर्जी. त्यामुळे मेडिटेशन, योगा या गोष्टी नक्कीच करा. मानसिक शांततेसाठी रुटीन स्वतःचं नीट करा. एज्युकेशनसाठी मी तुम्हाला सांगेन मुलांना नक्कीच कॉन्सन्ट्रेशनवर थोडंसं काम करावं लागेल आणि नक्की गोष्टी वाढतील. जर या गोष्टी केल्यात तर नक्कीच रिझल्टसुद्धा तुमचे खूप छान जातील. ज्यांना विदेशी अभ्यासाला जायचं आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा चांगल्या गोष्टी आहेत. आळस टाळायचा आहे कारण शनी ते आळस देतो. उपाय जे दिले ते नक्की करा. बेस्ट ऑफ लक.